आणि या राजकीय बातम्यांकडून आता वळूयात सोन्याच्या बातमीकडे। सोन्यानं 1.5 लाखांच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू ठेवली आहे। सोन्याच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठलाय। दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा प्रति तोळा भाव हा 1,40,850 रुपयांवर पोहोचलाय। 2025 हे वर्ष संपण्याच्या काही दिवस अगोदर सोनं वाढत चालले, त्यामुळे लग्न सराईत मुलं मुली आणि पालकांचीही चांगलीच पंचायत होतीये। सोन्याची गरज असणारे उद्योजक सुद्धा चिंतेमध्ये आहेत। अनेक जागतिक कारणांमुळे सोनं सातत्याने वाढतंय। 1 लाखापासून 1,40,000पर्यंतचा टप्पा सोन्याने काही आठवड्यांमध्ये पार केलाय। चांदीनं प्रति किलो 2,17,250 रुपयांचा प्रति किलोचा विक्रमी उच्चांक गाठलाय। एकंदरीत काय तर 2025 मध्ये सोन्याच्या किमतीत तब्बल 61,900 रुपये प्रति तोळ्यानं वाढ झाली आहे। चांदीचा भाव 2,750 रुपयांनी वाढून 2,17,250 रुपयांवर पोहोचलाय। आता सोन्याचे दर जेव्हा वाढतात त्यावेळेस त्याला कारण अनेक असतात। अनेक जागतिक निकष असतात, अनेक जागतिक घडामोडी असतात ज्यावर हे दर अवलंबून असतात। त्यामुळे सोनं महागण्यामागे कारण नेमकी काय आहेत तात्कालिक ती बघूया। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लहरी धोरणं याच्यामुळे अनेक देश सध्या चिंतेमध्ये आहेत। ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भविष्यातले आर्थिक धक्के पचवता यावेत म्हणून अनेक देश मोठ्या प्रमाणावर सोनं विकत घेत आहेत, सोन्याची साठवणूक करतात। अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यामधल्या वाढत्या तणावाचा सुद्धा यावर मोठा परिणाम होतोय। अमेरिकेसह अनेक देशांमध्ये सध्या व्याजदर मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहेत, त्यामुळे बँकांमध्ये जर ठेवी ठेवल्या तर त्यावर परतावा हा कमी मिळतोय। त्यामुळे परतावा जास्त मिळावा म्हणून सोन्यामधली गुंतवणूक ही अधिक आकर्षक ठरते, त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात। त्यामुळे सोन्याच्या मागणीमध्ये वाढ होते। आता मध्य आशिया आणि भारत यासारख्या देशांमधून सोन्याची मागणी वाढलेली आहे। मागणी वाढली की मग सोन्याचे दरही वाढतात। आणि या बातमीसह जय महाराष्ट्र विशेष मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।